म्हणजे काय आणि व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत याचा आपण विचार करत होतो। त्यापैकी व्यापारी शेतीचे जे उपप्रकार आहेत त्या उपप्रकारांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आणि त्यातला पहिला उपप्रकार आहे मिश्र शेती। मिश्र शेती म्हणजे काय, मिश्र शेतीचे प्रदेश कोणकोणते आहेत आणि मिश्र शेतीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा या ठिकाणी आज आपण विचार करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की व्यापारी शेती ही पूर्णपणे फायद्यासाठी किंवा नफ्यासाठी केली जाते आणि म्हणून मिश्र शेती ही देखील एक उपप्रकार असल्या कारणाने ही देखील फायद्यासाठी किंवा नफ्यासाठीच ती त्या ठिकाणी केली जाते। संपूर्ण जगाचा जर विचार केला तर बहुतांश विकसित देशांमध्ये मिश्र शेती केली जाते, परंतु काही विकसनशील देशांमध्ये देखील आज ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। कारण मी काल तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत शेतीकडे एक उद्योग म्हणून किंवा बिझनेस म्हणून आपण पाहणार नाही तोपर्यंत शेतीमध्ये नफा किंवा फायदा होणार नाही। आणि तो दृष्टिकोन आता दिवसेंदिवस विकसित होत असल्या कारणाने मिश्र शेतीचा प्रसार होत आहे आणि प्रचारही होत आहे। आणि म्हणून जे विकसित देश कशा पद्धतीने मिश्र शेती करतात त्याचं अनुकरण करण्याचं काम या ठिकाणी विकसनशील देशांमध्ये होत आहे। आणि म्हणून विकसित देशांकडून तसेच विकसनशील देशांकडूनही ही शेती मोठ्या प्रमाणात आज सुरू झाली आहे। खंडांचा जर आपण विचार केला तर युरोप, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या प्रमुख 4 खंडांमध्ये ही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। जर आपण विशिष्ट स्वरूपात देशांचा विचार केला तर अमेरिका म्हणजेच USA, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, डेन्मार्क, नेदरलँड, जर्मनी, मेक्सिको, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा या देशांमध्ये ही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। आता ज्यावेळेस आपण या शेतीच्या संदर्भात व्याख्येचा विचार करतो, PPT उलट झाली, अगोदर व्याख्यांचा विचार करायला पाहिजे, हरकत नाही। तर ज्यावेळेस आपण तिच्या व्याख्येचा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की ही शेती फायद्यासाठी केली जाणारी शेती आहे आणि म्हणून जे वेगवेगळी पिकं शेतामध्ये घेतली जातात त्या पिकांबरोबर पशुपालन हा व्यवसाय केला जातो। पशुपालन हा व्यवसाय जेव्हा शेतीप्रमाणे व्यापारी दृष्टिकोनातून केला जातो तेव्हा त्या शेती प्रकाराला मिश्र शेती असे म्हणतात। म्हणजे थोडक्यात काय, शेतकरी शेतात पिके किंवा धान्य पिके, चारा पिके, फळ पिके घेत असतो, ही परंपरागत पद्धत आहे। परंतु त्याचबरोबर जर पशुपालनही केलं आणि ते जर व्यापारी दृष्टिकोनातून केलं तर त्या शेतीला मिश्र शेती असे म्हणतात। दुसरी व्याख्या आहे, जेव्हा शेतीमध्ये विविध पिके व पशुपालन यांचा अंतर्भाव करून व्यापारी पद्धतीने शेती केली जाते तेव्हा त्या शेतीला मिश्र शेती असे म्हणतात। वेगवेगळी पिकं त्यामध्ये धान्य पिके, चारा पिके आणि फळबाग किंवा इतर काय भाजीपाला पिके घेत असताना पशुपालनामध्ये साधारणपणे गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या या सर्वांचाच अंतर्भाव होतो आणि हे प्राणी पाळून त्यांच्यापासून जास्तीत जास्त फायदा कसा होईल, नफा कसा मिळेल याचा विचार करून व्यापारी पद्धतीने जेव्हा ही शेती केली जाते तेव्हा त्या शेतीला मिश्र शेती असे म्हणतात। आता बऱ्याचदा विद्यार्थी या मिश्र शेतीची व्याख्या लिहित असताना गोंधळ करतात। याचं कारण असं की मिश्र शेती म्हणजे काही विद्यार्थ्यांचा असा समज होतो की एकात एक पीक घेणे म्हणजे 2 पिकं एकाच शेतात घेणे। उदाहरणार्थ ऊसाचं उत्पादन घेतलेलं असेल आणि त्यातच तुम्ही कोथिंबीरीचं पीक घेत असाल, मेथीचं पीक घेत असाल तर त्याला मिश्र शेती म्हणतात असा काहींचा समज असतो। परंतु ते तसं नाही, तर मिश्र शेती म्हणजे विविध पिकांबरोबर पशुपालन करणे म्हणजे मिश्र शेती होय। आणि हे जे मी अगोदर सांगितलं चुकीचं पद्धत किंवा चुकीची व्याख्या, तर ती आंतरपीक पद्धती आहे, ती पिकाची पद्धती आहे, तो शेतीचा प्रकार नाही। दॅट इज वन क्रॉपिंग मेथड, दिस इज नॉट द टाइप ऑफ ऍग्रिकल्चर, सो डोंट बी मिस्टेक in regarding this concept. And most of the time whenever there is student write the definition of this particular type of agriculture, they do the mistake, so don't be mistake over there. Okay, मिश्र शेती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून
विविध पिकांबरोबर जेव्हा पशुपालन केलं जातं, परंतु ते व्यापारी दृष्टिकोनातून, हे महत्वाचं आहे. आपण जे पशुपालन करतो ते व्यापारी दृष्टिकोनातून नाही. आपण फक्त आपल्या घरची गरज कशी भागेल, दुधाची किंवा इतर उत्पादनांची, यासाठी पशुपालन करतो, किंवा आंतरमशागत करण्यासाठी बैलांचं पालन करतो, तर ते नाही. त्याला पशुपालन व्यापारी तत्वाचं पशुपालन म्हणता येत नाही. तर जेव्हा शेती बरोबर दुग्ध व्यवसाय, चिकन किंवा मटन यासाठीचा व्यवसाय, किंवा साठी पशुपालन, किंवा इतर काही उत्पादनांसाठी पशुपालन, त्या पशुपालनाला व्यापारी दृष्टिकोनातून केलेलं पशुपालन असं म्हणतात. आणि जेव्हा अशा प्रकारे दोन्हीही व्यवसाय एकत्रित केले जातात, तेव्हा त्या व्यवसायाला मिश्र शेती किंवा त्या शेतीला मिश्र शेती असे म्हणतात. इथे या ठिकाणी प्रदेशांचा आपण विचार केलेला आहे. आता आपण यानंतर त्या शेतीची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा विचार करणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे पिके व पशुपालनाला महत्व. व्याख्येमध्ये आपण विचार केला की वेगवेगळ्या पिकांबरोबर पशुपालन केलं जातं, आणि म्हणून या दोघांचं अंतर्भाव, दोघांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी असतं. वेगवेगळी जनावरं, वेगवेगळी प्राणी, वेगवेगळे पशु त्या ठिकाणी पाळले जातात, आणि त्यातून जास्तीत जास्त नफा फायदा कसा मिळेल, व्यापारी तत्वानुसार ती शेती कशी केली जाईल यासाठी महत्व दिलं जातं. म्हणून या दोघांनाही पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की पिके आणि पशुपालनाला तिथे महत्व दिलं जातं. केवळ पशुपालनच केलं जात नाही, किंवा केवळ पिकेच उत्पादित केली जात नाही, तर दोन्हीही त्या ठिकाणी एकत्रितरित्या केले जातात. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे धान्य पिके व चारा पिकांना प्राधान्य दिलं जातं. आता जसं धान्य पिके घेतली जातात, त्याचबरोबर चारा पिकेही घेतली जातात, कारण पशुपालन करत असताना चारा पिकांची गरज असते. या चारा पिकांमध्ये प्रामुख्याने मका असेल, त्यानंतर नवीन प्रकारचा लुसर्न प्रकारचा घास आलेला आहे तो घास असेल, त्यानंतर प्रक्रिया करून मुरघास तयार करण्याची सुद्धा काही ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे चारा पिकांना देखील प्राधान्य दिलं जातं. धान्य पिकामध्ये प्रामुख्याने गहू, ओट, ज्वारी, बाजरी, मका ही पिके घेतली जातात. आणि चारा पिकांमध्ये प्रामुख्याने मका आणि लसूण घास किंवा लुसर्न घास असं म्हणतात. बोली भाषेमध्ये त्याला लसूण घास म्हणतात, परंतु तो लुसर्न असा शब्द आहे. लुसर्न घास अशा प्रकारची चारा पिके घेतली जातात. आता यामध्ये पुन्हा धान्य पिके किती आणि चारा पिके किती याचाही शेतकरी विचार करत असतो की धान्य पिकं किती घ्यायची आणि चारा पिके किती घ्यायची. तर साधारणपणे धान्य पिके हे 2/3 क्षेत्रावर घेतली जातात, आणि चारा पिके ही 1/3 क्षेत्रावर घेतली जातात. त्यानंतर त्याचं जे रोटेशन आहे, म्हणजे त्याची जी पीक पालट आहे, ते पीक पालट देखील त्या ठिकाणी केलं जातं. धान्य पिके पहिल्यांदा 1, 2, 3 अशी घेतली जातात, आणि त्यानंतर चौथं पीक घेताना चारा पीक घेतलं जातं. म्हणजे एका क्षेत्रावर सलग चारा पिकही घेतलं जात नाही, किंवा एकाच क्षेत्रावर सलग धान्य पिकही घेतलं जात नाही. आणि हे असं करण्याचं काम किंवा पीक पालट करण्याचं मुख्य कारण म्हणजे शेताची सुपीकता किंवा जमिनीची सुपीकता, मृदेची सुपीकता टिकून राहावी, हा उद्देश त्या ठिकाणी साध्य होतो. आणि म्हणून धान्य पिके आणि चारा पिके यांची आलटपालट किंवा पीक फेरपालट केली जाते, आणि त्यातून तो शेतकरी जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे मनुष्यबळ व यांत्रिकीकरणाचा योग्य समन्वय. आता मी व्याख्येमध्ये सांगितलं की या ठिकाणी व्यापारी तत्वानुसार ती शेती केली जाते, आणि व्यापारी शेतीचं वैशिष्ट्य ते आहे की यांत्रिकीकरणाचा वापर किंवा यांत्रिकीकरण झालेलं असतं. वेगवेगळे यंत्र त्या ठिकाणी वापरले जातात. ट्रॅक्टर असेल, हार्वेस्टर असेल, मळणी यंत्र असेल, पेरणी यंत्र असेल, यासारखी वेगवेगळी यंत्र त्या ठिकाणी वापरली जातात. पण हे झालं व्यापारी शेतीच्या संदर्भात. परंतु मिश्र शेतीच्या संदर्भात मात्र केवळ यंत्रच वापरलं जात नाही, तर मनुष्यबळाचाही त्या ठिकाणी वापर केला जातो. त्याचं कारण असं की यंत्राबरोबर यंत्राचं मेंटेनन्स असतं, यंत्र चालवण्यासाठी मजूर लागत असतात, किंवा यंत्राची काही देखभाल करण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी त्या ठिकाणी मनुष्यबळाची गरज असते. आणि म्हणून मनुष्यबळ तसेच यंत्र यांचा योग्य समन्वय त्या ठिकाणी या शेतीमध्ये केलेला आढळतो. आणि व्यापारी तत्वावर ती शेती केली जात असल्या कारणाने, जसं की आपल्याला माहिती आहे की दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तो जर व्यापारी तत्वावर करायचा असेल तर आपल्याला दूध काढण्यासाठी यंत्र लागतं, दूध थंड करण्यासाठी यंत्र लागतं, शीतकरण प्लॅनसाठी किंवा कुलिंग प्लॅन, चिलिंग प्लॅन या पाश्चरायझेशन प्लॅन यासाठी यंत्र लागतं.
किंवा जर दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झाला, उपउत्पादनं आपण तयार केली, तर त्या ठिकाणी लोणी असेल, चीज असेल, बटर असेल, तूप असेल, यासारखे उपउत्पादन तयार करण्यासाठी यंत्रांचा वापर करावा लागतो. आणि हे यंत्र चालवण्यासाठी किंवा त्यांची देखभाल करण्यासाठी मनुष्याची किंवा मानवाची गरज असते. आणि म्हणून मनुष्यबळ आणि यांत्रिकीकरणाचा योग्य समन्वय या ठिकाणी केलेला असतो. केवळ मनुष्यच काम करत नाहीत किंवा केवळ यंत्रच काम करत नाही, तर दोन्हींचाही योग्य समन्वय या ठिकाणी केलेला आढळून येतो. आणि मी अगोदर सांगितलं की ही शेती विकसित देशांकडून विकसनशील देशांकडे आता तिचा प्रसार होत आहे किंवा ती वाढत आहे. आणि म्हणून विकसित देशांमध्ये जरी यंत्राचा वापर होत असला तरी विकसनशील देशांमध्ये मात्र एवढी क्षमता त्या लोकांची किंवा त्या शेतकऱ्यांची नसल्या कारणाने मनुष्यबळाचा काही प्रमाणात वापर त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे काही प्रमाणात मनुष्यबळ आणि काही प्रमाणात यंत्रांचा वापर, अशा प्रकारे योग्य समन्वय करून ही शेती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केली जाते. पुढचं वैशिष्ट्य आहे आधुनिक शेती पद्धतीचा वापर. मी सांगितलं की ही व्यापारी तत्वावर केली जाणारी शेती आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान, नवनवीन बियाणं किंवा सुधारित बियाणं, वेगवेगळ्या जाती प्रजाती, वेगवेगळ्या विविध पिकांच्या हायब्रिड जाती त्या ठिकाणी शोधून शास्त्रज्ञांनी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी शोधून त्या ठिकाणी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि शिवाय निवळ बियाणंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारची खतं असतील, औषधं असतील, त्यानंतर जंतुनाशक असतील, सूक्ष्म त्या ठिकाणी सूक्ष्म जीवाणू मारण्यासाठीचे औषध असतील किंवा तणनाशक असेल, बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, यासारख्या औषधांचाही वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि जास्तीत जास्त फायदा कसा होईल, नफा कसा होईल, यासाठी प्रयत्न केला जातो. आता आधुनिक शेतीचा मोठ्या प्रमाणे वापर करण्याचं मुख्य कारणच ते आहे की जोपर्यंत मॉडर्नायझेशन होणार नाही, जोपर्यंत तंत्रज्ञान आपण वापरत आणणार नाही, तोपर्यंत ती शेती व्यापारी पद्धतीने करता येणार नाही. कारण परंपरागत पद्धतीने जर आपण ती शेती करत राहिलो तर त्यातून नफा मिळणार नाही. आणि जोही नफा मिळेल किंवा जोही आपल्याला उत्पादन मिळेल ते अतिशय अल्प प्रमाणात असेल, अत्यल्प प्रमाणात असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी आधुनिक नवनवीन तंत्र त्या वापरण्याचं काम शेतकरी त्या ठिकाणी करत आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे शेतीचा आकार. आता शेतीचा आकार आपल्याला माहिती आहे, मी व्यापारी शेतीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की या ठिकाणी शेतीचा आकार कसा असतो. कसा असतो व्यापारी शेतीमध्ये आकार, कसा असतो शेतीचा? लहान असतो की मोठा? मोठा. मोठा असतो का? मोठा. शेतीचा आकार व्यापारी शेतीमध्ये मोठा का असतो? तर मग उत्पन्न जास्त येतं, फायदे जास्त मिळतो. उत्पन्न पण जास्त भेटतं, नफा पण जास्त मिळतो म्हणून. नंतर यापेक्षा वेगळं उत्तर, उत्पन्न जास्त असतं आणि नफा जास्त मिळतो म्हणून शेतीचा आकार मोठा असतो. व्यापारी शेतीचं ते वैशिष्ट्यच आहे की जोपर्यंत जी शेती आकारमानाने मोठी आहे तीच व्यापारी तत्वावर करता येते. छोटी शेती व्यापारी तत्वावर करता येत नाही. त्याचं कारण असं की त्यामध्ये यंत्राचा वापर करता येत नाही. छोट्या शेतीमध्ये हार्वेस्टर असेल, ट्रॅक्टर असेल किंवा इतर काय जे उपकरणं आहेत, मोठमोठे अवजारे असतील, ती अवजारे लहान आकारमानाच्या शेतांमध्ये वापरता येत नाहीत. आणि मोठ्या आकारमानाच्या शेतामध्येच ती वापरता येत असल्या कारणाने या शेतीचा आकार देखील मोठा आहे. आणि म्हणून मिश्र शेतीचा आकार देखील मोठा आहे, कारण हा व्यापारी शेतीचा एक उपप्रकार आहे. आता जर मोठ्या देशांचा विचार केला, उदाहरणार्थ रशिया आहे किंवा कॅनडा आहे किंवा अमेरिका आहे, यामध्ये साधारणपणे अगोदर जो मुख्य प्रकार पाहिला आपण, तो साधारणपणे एकर पर्यंत एका गावाला जी शेती असते ती एकट्या शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी असते. परंतु इथे मात्र मिश्र शेतीमध्ये मात्र एवढा आकारमान आढळत नाही. ते साधारणपणे 50 ते 100 हेक्टर पर्यंत आढळतं. काही देशांमध्ये हे अजूनच कमी आढळतं, कारण हे काही ठिकाणी ही शेती विकसनशील देशांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे विकसनशील देशांमध्ये हे शेतीचे आकार लहान असल्या कारणाने मध्यम ते मोठ्या आकाराची शेती येथे आढळते.
आणि जास्तीत जास्त नफा कसा होईल, यांत्रिकीकरण कसं होईल या ठिकाणी ते शेतकरी भर देत असतात. म्हणून शेतीचा आकार मध्यम ते मोठा अशा प्रकारे आपल्याला यात असलेला दिसतो. पुढचं वैशिष्ट्य आहे गुणवत्तेचे शेती उत्पादन. अगोदरच आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिलं की ही शेती व्यापारी तत्वावर केली जाते, नफा फायदा घेण्यासाठी केली जाते. आणि जोपर्यंत शेतकरी गुणवत्तापूर्ण उत्पादन मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये नेणार नाही तोपर्यंत त्याच्या मालाला मागणी येणार नाही किंवा त्याच्या उत्पादनाला भाव मिळणार नाही. आणि म्हणून कोणतंही जे काही उत्पादन तो तयार करेल ते गुणवत्तापूर्ण असतं आणि गुणवत्तापूर्ण असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी नफा मिळतो, जास्त भाव मिळतो. आणि म्हणून या शेतीचं वैशिष्ट्य आहे की गुणवत्तेचे शेती उत्पादन. अगदी आता उदाहरण द्यायचं ठरलं तर दुग्ध व्यवसायाचं देता येईल किंवा लोकर उत्पादनाचं देता येईल किंवा कुक्कुटपालनाचं देता येईल. म्हणजे दुग्ध व्यवसायात कसं आहे की आता आज मोठ्या प्रमाणात व्यापारी तत्वावर दुग्ध व्यवसाय केला जातो, परंतु वेगवेगळ्या आधुनिक ज्या यंत्रसाहित्य आहेत यंत्रसाहित्याचा वापर करून आणि कशी गुणवत्ता वाढेल यासाठी जास्तीत जास्त शेतकरी प्रयत्न करतात. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण हाताने जेव्हा दूध काढतो तेव्हा आपल्या हाताचे जंतू किंवा इतर काय जे असतील ते सर्व त्या ठिकाणी त्या दुधामध्ये मिश्र होतात किंवा एकत्र होतात आणि त्यामुळे ते दूध नासण्याची, खराब होण्याची शक्यता असते. परंतु ज्यावेळेस यंत्राने ते आपण दूध काढतो त्यावेळेस यंत्र निर्जंतुक केलं असल्या कारणाने त्या ठिकाणी ते जंतू त्या दुधामध्ये एकत्र होत नाहीत आणि ते दूध नासण्याची शक्यता कमी असते. किंवा इतर काय जे आहेत किंवा लोकर आहे, लोकरीच्या उत्पादनाच्या बाबतीतही की जितकं लोकर मोठी असेल तितकं त्याला मागणी जास्त आणि जितकी आकारमानाने म्हणजे जे लांबी जेवढी लोकरची कमी असेल तेवढी त्याला मागणी कमी असते. जास्तीत जास्त अशा प्रकारे लांब लोकर, कमी आकारमानाची लोकर किंवा कमी लांबीची लोकर अशा प्रकारे गुणवत्ता त्या ठिकाणी शेतकरी ठरवत असतो. किंवा अगदी पाश्चरायझेशनच्या पद्धती असतील किंवा दूध शीतकरण करण्याच्या पद्धती असतील. आपण आता परंपरागत पद्धतीने जेव्हा दूध उत्पादन घेतो तेव्हा आपण फार तर फ्रीजमध्ये ते ठेवू शकतो, 2 किंवा 3 दिवसापर्यंतच ते उत्पादन आपल्याला किंवा ते दूध आपल्याला साठवता येऊ शकतं. परंतु जर आपण चिलिंग सेंटर उभारलं किंवा पाश्चरायझेशन सेंटर उभारलं तर मात्र तेथे आपण अगदी 1 महिना कालावधीपर्यंत सुद्धा ते दूध टिकवू शकतो आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ते दूध उत्पादन विकता येऊ शकतं. किंवा अगदी बीफ असेल म्हणजे डुकरापासूनचं उत्पादन असेल किंवा मीठ असेल, शेळी मेंढी पालनापासून मिळणारं उत्पादन किंवा कुक्कुटपालन असेल त्यापासून मिळणारं चिकन किंवा अंडी असेल, यासारख्या खूप साऱ्या उत्पादनांना जास्तीत जास्त गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतात आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी प्रयत्न करतात. अशा प्रकारे हे एकूण 6 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी मिश्र शेतीची पाहिलेली आहेत. या संदर्भात जर कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. अदरवाइज वी कॅन स्टॉप हिअर. हॅलो, कुणाला काही शंका आहे का? नाही सर. नाही ना, ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूया. उद्या आपण पुढचा प्रकार पाहू. थांबायचं? हो.